मुंबई ते कसारा दीड 2 तासाला गाड्या आहेत आणि कर्जतसाठी, त्यामुळे लोकलवर ताण येतो आणि अशा पद्धतीच्या या घटना घडतात। हे जे दुर्घटना झाली आहे त्याचं कारण आहे की कल्याणपर्यंत फेऱ्या नाही आहे। ॲक्च्युअलमध्ये सेंट्रल रेल्वेमध्ये रेल्वेची जे फेऱ्या आहेत ते कमीत कमी 20-20, 25-25 मिनिटांनी आहे। ती दुर्घटना झाल्यानंतरही आजही जर प्रशासन, रेल्वे प्रशासन झोपेचा जो सोंग घेत असेल तर त्याला येणाऱ्या दिवसामध्ये झोपेचा सोंग घेणाऱ्या अधिकाऱ्यांना उठवण्याची ताकद प्रवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही करणार आहोत। या संतापाचं कारण आहे मुंब्रा दिवा स्टेशनवरील अपघात। आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाण्यासाठी घरातून निघालेल्या मुंबईकरांवर काळाने घाला घातल्याने राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान काही प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया देत या अपघाताचं कारणच सांगितलं। आज जी घटना घडली त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? आजची जी घटना झाली ती दुर्दैवी घटना आहे। प्रवाशांचा जीव धोक्यात आहे। सातत्याने रेल्वे प्रशासनाला आम्ही प्रवासी संघटना व सामाजिक कार्यकर्ते हे वारंवार सूचना करत आहे। फेऱ्या वाढवण्याकरता गाड्यांच्या ज्या फेऱ्या वाढवण्याचा जे सातत्याने आम्ही जो तकादा केला होता त्याच्यावरने त्या गोष्टीचा त्यांनी गांभीर्य न घेता आजच्या दिवसाला ही जी दुर्घटना झाली ही गंभीर स्वरूपामध्ये, पण ती दुर्घटना झाल्यानंतरही आजही जर प्रशासन, रेल्वे प्रशासन झोपेचा जो सोंग घेत असेल तर त्याला येणाऱ्या दिवसामध्ये झोपेचा सोंग घेणाऱ्या अधिकाऱ्यांना उठवण्याची ताकद प्रवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही करणार आहोत। आज जे घटना घडली आहे रेल्वे प्रवाशांसाठी बरोबर ते सर्वात मोठी दुर्दैवी घटना आहे। पण हे घटनांनी काय प्रशासन रेल्वे प्रशासनाला काय जाग येत नाही। कल्याण रेल्वे स्टेशनवरती पण एवढं प्रवासी या 12 महिन्यात आम्ही जीव देतात पण तरी पण सुधारणा काय होत नाही आहे। आणि हे जे दुर्घटना झाली आहे त्याचं कारण आहे की कल्याणपर्यंत फेऱ्या नाही आहे। ॲक्च्युअलमध्ये सेंट्रल रेल्वेमध्ये रेल्वेची जे फेऱ्या आहेत ते कमीत कमी 20-20, 25-25 मिनिटांनी आहे। तर 5-5 मिनिटांनी या गाडी वाढवली, फेऱ्या वाढवली तर त्याच्यामध्ये थोडंसं हे दुर्दैवी घटना होऊ शकत नाही असं मला वाटतं। आज सकाळी 9:30-10च्या दरम्यान जी घटना घडली मुंब्रा आणि दिव्याच्या संदर्भात ती दुर्दैवी घटना आहे। रोजचा जो माझा चाकरमानी आहे त्यांना लोकल सेवा वाढवाव्यात म्हणून रेल्वेकडे आमचे कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना उपनगरीय प्रवासी महासंघ सातत्याने लोकल वाढीसाठी प्रयत्न करतोय। इथून तुम्ही पाहिलं तर आम्हाला मुंबई ते कसारा दीड 2 तासाला गाड्या आहेत आणि कर्जतसाठी, त्यामुळे लोकलवर ताण येतो आणि अशा पद्धतीच्या या घटना घडतात। रोज ह्या घटना 2-3 लोक माझी जी गाडीतून पडून दगावले जातातच, परंतु आज मोठी घटना झाल्यामुळे त्याचा सगळीकडे पूर्ण महाराष्ट्र नाही आहे तर दिल्ली दरबारी याची रेल्वे प्रशासनाने नोंद घेतलेली आहे। आज आम्ही त्यांना 4 वाजता भेटणार आहोत। जर का तोडगा निघाला नाही तर आम्ही 15 ऑगस्ट पूर्वी जल आंदोलन उभारणार आहोत। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।